कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाने संपूर्ण जगभर थैमान घातल्याने या जीवघेण्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना केल्या आहे। त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 3 आठवड्यांपासून संपूर्ण देशात अत्यावश्यक सेवा वगळता जमावबंदी व संचारबंदी लागू केली आहे। शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहे। तसेच दिव्यांग व्यक्तींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। मी जन्मतः दिव्यांग आहे। मला सरकारकडून 2000 रुपये निधी मिळाला। नेमकी ही बाब लक्षात घेऊन किनवट माहूर मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी नगरपंचायतीला दिव्यांग निधीचे वाटप करण्याबाबत सूचना दिल्या। मुख्याधिकारी विद्या कदम यांनी अपंग राखीव निधीतून प्रत्येकी 2000 रुपये प्रमाणे पहिला हप्ता एकूण 56 दिव्यांगाच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असून उर्वरित रक्कम दिव्यांगांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींना दिली। माझं नाव मोहम्मद जिया मोहम्मद उस्मान फारुकी। मला नगरपंचायतकडून 2000 रुपये 5% निधी 2000चा पहिला हप्ता मिळाला नगरपंचायतकडून। कोरोना जन्य आर्थिक परिस्थिती दिव्यांगाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे नगरपंचायतकडून आमदार साहेबांनी 2000 रुपयाचा निधी देण्यासाठी सांगला होता। ते नगरपंचायत विद्या कदम मॅडम यांनी देऊन आम्हाला हे केलं, आमच्या आर्थिक परिस्थिती दूर केली। माझं नाव सुमेश दिलीप ढोबळे, मी माहूरमध्ये राहतो। मला जो नगरपंचायतने जो 2000 रुपये निधी दिला तो जो निधी दिला तो बरोबर दिला, पण तो जो 2000 रुपये निधी दिला त्यापेक्षा मला असं वाटतं की निधी वाढवायला पाहिजे। म्हणजे माझं म्हणणं एकच आहे की जो 2000 रुपये जो निधी दिला त्यापेक्षा पण सरकारने किंवा नगरपंचायतनी हा जो निधी आहे तो वाढवायला पाहिजे। म्हणजे कोरोनामुळे संकटात सापडलेल्या दिव्यांगांना निधीचे वाटप करून त्यांना दिलासा दिला त्याबद्दल दिव्यांग लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी विद्या कदम यांचे आभार मानले आहे। राजू दराडे, विदर्भ न्यूज, माहूर।